एक अशी खोली आहे की ज्या ठिकाणी रोज पाण्याचे हंडे भरले जातात, सुवासिक साबणाचा सुगंध त्या ठिकाणी दरवळतो आणि जिथं घरातले सदस्य रोज अंघोळ करतात. विचार करा, त्याच बाथरूमच्या जमिनीखाली तुमच्या पायाच्या बरोबर 3 फूट खाली एका माणसाचा सडलेला मृतदेह आहे. 1, 2, 3 दिवस नाही, तब्बल 45 दिवस तो मृतदेह तिथं पडलेला आहे. आणि एक महिला रोज त्याच बाथरूम मध्ये जाते, तिथेच आंघोळ करते आणि जमिनीखाली स्वतःच्या हातानं गाडलेल्या नवऱ्याच्या सांगाड्यावरती रोज पाण्याचे थेंब टाकते. आणि धक्कादायक बाब काय बघा, की ही महिला पोलिसांच्या बरोबर ती फिरून पतीचा शोध घेते, सीसीटीव्ही फुटेज तपासते, भर चौकामध्ये गळा काढते, 45 दिवस संपूर्ण पोलीस यंत्रणेला आणि नातेवाईकांना आपल्या तालावरती नाचवते. पण या महिलेचा गेम फक्त एका फोटोग्राफीमुळे उलटला होता. एका गुन्हेगारानं रचलेला हा इतका परफेक्ट प्लॅन फक्त एका चुकीमुळे तो उद्ध्वस्त झालेला होता. तो कसा, ते आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर यासाठी आपल्याला जायचं आहे राजस्थानमध्ये. राजस्थान या ठिकाणचं भरतपूर आहे. त्या भागामधले मूळचे रहिवासी असलेले सुरेंद्र कुमार शर्मा, ते त्यांचं वय साधारण 44च्या आसपासचं आहे आणि सध्या ते सिकंदरा या ठिकाणचं, आग्रा हा जो भाग आहे त्या भागातील रेणुका धाम कॉलनी आहे, त्या भागात राहतायत. त्यांच्याबरोबर त्यांचा परिवार आहे. 2010 मध्ये यांचं लग्न इटावा या ठिकाणच्या रुबी नावाच्या तरुणीबरोबर ते झालेलं होतं आणि नंतर यांना रिद्धी नावाची 13 वर्षाची मुलगी आहे आणि सिद्धी नावाची 9 वर्षाची मुलगी, अशा रिद्धी सिद्धी यांच्या घरामध्ये आहेत. तर यांच्या घरामध्ये अजून त्यांची एक आई आहे, वृद्ध आई आहे, कमलाबाई, आणि त्यांचं आता वय झालंय त्यामुळे त्यांना दिसायला म्हणजे कमी दिसतंय त्यांना. आता सुरेंद्र यांचे वडील जे होते त्यांचं नाव होतं राधेश्याम शर्मा आणि हे एक शिक्षक होते आणि काही वर्षापूर्वीच त्यांचं निधन झालेलं होतं आणि आता आईला पेन्शन मिळते आहे. आता बाहेरून जर पाहिलं तर हे कुटुंब अत्यंत सामान्य वाटतं, अत्यंत सुखी वाटतं. कारण वडिलांची पेन्शन आईला मिळते, बायको सुद्धा शिवणकामाचं काम करते आहे आणि त्याच्यामुळे 4 पैसे मिळत आहेत, हे सगळं दिसताना सुखी दिसतं, चांगलं दिसतं. पण या घराच्या 4 भिंतीच्या आत वेगळाच कट शिजला जात होता. सुरेंद्र जो आहे त्याला दारूचं प्रचंड व्यसन होतं आणि दारूच्या नशेमध्ये तो वारंवार त्या बायकोला मारहाण करायचा, रोज तिच्याकडून पैसे घ्यायचा आणि दारू पिऊन यायचा. आणि या सगळ्या छळाला ती बायको जी आहे ती प्रचंड कंटाळलेली होती आणि आतमधून ती पूर्णपणे बदलली होती. तिच्या मनामध्ये प्रचंड राग होता, प्रचंड संताप होता, प्रचंड सूड होती, कारण रोज हा माणूस येऊन तिला मारत होता आणि याचा परिणाम एका भयंकर अशा गुन्ह्यामध्ये होणार होता. तारीख होती 17 मे 2026, रात्रीची वेळ आहे आणि रुबीनं आपल्या मनातील अंतिम निर्णय घेतलेला होता. तिनं अत्यंत शिताफीनं घरातून सासू कमलाबाई आणि दोन्ही मुली यांना सुरेंद्रचे मोठे भाऊ म्हणजेच तिचा दीर, त्या दीराकडे अनिल शर्मा यांच्याकडे पाठवलेलं होतं आणि आता घर पूर्णपणे रिकामं होतं. आणि रुबीनं रात्रीचं जेवण बनवलं आणि त्या रात्री तिनं मुद्दाम सुरेंद्रच्या आवडीची खीर बनवली. आता ही खीर सुरेंद्रसाठी शेवटचं जेवण ठरणार होते. आता रुबीनं त्या खिरीमध्ये झोपेच्या तब्बल 20 गोळ्या कुटून कुटून त्याच्यामध्ये टाकल्या होत्या. आणि त्यानंतर हा सुरेंद्र जो आहे तो दारू पिऊन आला. त्यानंतर त्याला ते आता आवडीची खीर होती, त्यानं ती खीर खाल्ली आणि गाढ झोपी गेला. 18 मे उजाडलं होतं, सकाळ झाली होती. त्या रुबीनं सुरेंद्रला हलवून बघितलं, पण त्याचा श्वास थांबलेला होता आणि अतिडोसामुळे त्या सुरेंद्रचा बेडवरच मृत्यू झालेला होता. आता ही घाबरली, पण तिनं अगोदरच तयारी केली होती, मानसिक संतुलन गमावलं नाही आणि विचार केला की जर ही डेड बॉडी बाहेर काढली तर लोक आपल्याला पकडतील. त्यामुळे तिनं घरामधलं बेडरूम जे आहे, ते बाथरूम होतं, बाथरूम आहे, तर त्या बाथरूमच्या फरशी जी आहे त्या फरशी काढली. त्यानंतर तिथं 3 फूट खोल खड्डा खोदला आणि 3 फुटावरती तिनं स्वतःच्या हाताने स्वतःच्या पतिदेवांना त्या खड्ड्यामध्ये टाकलं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती माती टाकली. आणि त्यानंतर सगळा पुरावा नष्ट करण्यासाठी मग तिनं तिकडला एक मिस्त्री होता, गवंडी होता, त्या गवंड्याला सांगितलं, म्हटलं इथं जरा मला फरशी बसून दे. आणि त्या पद्धतीने जो गवंडी आला आणि त्यानं फरशी बसून दिली. या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचं काम झालं, चकाचक बसवलं सगळं आणि एका रात्रीत एका माणसाचं अस्तित्व त्या बाथरूमच्या आतमध्ये कायमचं गाडलं गेलं होतं. आता तारीख होती 18 मे.
सकाळी साधारण 9-10चा सुमार झाला होता आणि रुबीनं धीर अनिल शर्मा यांना फोन केला होता आणि अत्यंत घाईघाई सांगितलं होतं की घरी पोलीस आलेत आणि त्यामुळे तो आई आणि दोन्ही मुलांना घेऊन आग्र्याला निघून जा. त्यावेळेस अनिलने विचारणा केली होती की काय झालं नक्की? तर तिनं काही सांगितलं नाही आणि त्यानंतर पुन्हा तिनं फोन करून सांगितलं की सुरेंद्रने घरातून ₹5,000 घेऊन गेलेला आहे आणि दरवाजा जोरात-जोरात आपटून भांडण करून तो कुठेतरी गेलाय आणि कुठे गेलाय, काय गेलाय मला काय माहित नाही. अशा पद्धतीनं तिनं तिच्या दीराला सांगितलेलं होतं. आणि आता काही दिवस गेले त्याच्यामध्ये. आता तो जो दीर आहे तो आला, त्याने आईला आणि त्या पुतण्यांना दोन्ही घेऊन गेलेला होता अगोदरच आणि नंतर मग हिनं नवऱ्याचा गेम केला होता. आता तारीख होती 26 मे 2026. सुरेंद्रचा काही तपास लागत नव्हता आणि तपास लागणार पण नव्हता. आणि शेवटी मग ते मोठा भाऊ जो आहे अनिल शर्मा, हे पोलीस ठाण्यामध्ये गेले आणि आपला भाऊ बेपत्ता आहे अशा पद्धतीची तक्रार दिली किंवा वहिनीला घेऊन गेले आणि वहिनीनं ती तक्रार दिलेली, म्हणजे रुबीनं ती तक्रार दिलेली आहे आणि पोलिसांचा तपास त्या पद्धतीनं चालू झालेला होता. आता या सगळ्या काळामध्ये रुबी जी आहे ती अत्यंत वेगळ्या पद्धतीनं वागत होती. म्हणजे आपल्यावर कुणाचा संशय येणार नाही याची ती काळजी घेत होती आणि ते स्वतः पोलिसांच्या बरोबर गल्लीबोळामध्ये सीसीटीव्ही फुटेज बघायला फिरत होते. पोलिसांच्या समोर, लोकांच्या समोर ढासाढासा रडत होते आणि माझा पती गेला, कुठं गेला, गायब झाला वगैरे वगैरे असं करून हंबरडा फोडत होते. आणि पोलिसांनी शोध घेतला पण या सुरेंद्रचा काही सुगावा लागला नाही. कुठं गेला, काय गेला, कसं गेला काहीच कळलेलं नाही आणि ही जी केस आहे ती पूर्णपणे थंड बस्त्यामध्ये पडलेली होती. आता या रुबीनं पोलिसांना आणि नातेवाईकांना एका चक्रव्यूहामध्ये अडकवलेलं होतं, जिथून पडण्याचा कोणताही मार्ग बाहेर नव्हता असं दिसत होतं आणि पोलिसांचा तपासही जागेवरती थांबलेला होता. पण नियतीचा खेळ बघा. साधारणपणे 2017 मध्ये या सुरेंद्रच्या विरोधामध्ये एक ट्रक चोरीचा गुन्हा होता आणि त्या गुन्ह्याचं पुन्हा ती फाईल समोर आली. फाईल समोर आल्यानंतर त्याची चौकशी करायची होती आणि त्यामुळे मग त्या सुरेंद्रची माहिती पोलिसांनी घेतली आणि पोलीस रुबीच्या घरी आले. त्यावेळेस पोलिसांचा उद्देश होता की जुनी जी केसची फाईल होती तर त्याच्याबद्दलची माहिती घेणं. आता तपास अधिकारी आले आणि त्यांनी चौकशी करायला सुरुवात केली. सुरेंद्र कुठं आहे? आता ही घाबरली की आपण तर नवऱ्याला मारून टाकलंय, तो तर बाथरूम मध्ये आणि काय करायचं काय करायचं. त्यात त्या पोलिसांनी काय केलं, तिचा फोटो काढला. आता ते चौकशीचा एक भाग होता म्हणून त्यानं फोटो काढला. फोटो काढल्यावर ही अजूनच घाबरली आणि घाबरल्यानंतर तिचा घाबरलेला फोटो आला. नंतर पोलिसांनी ते निरीक्षण केलं तर त्यांना वाटलं की अरे ही का घाबरते. पोलिसांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आणि इकडं ती रुबी जी आहे तिच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आणि त्यानंतर म्हणजे आपला नवरा आपण मारलाय आणि त्याला घरामध्ये गाडलाय आणि त्याच्यामुळेच पोलीस आलेले आहेत आणि आता आपल्याला पकडणार, आपल्याला अटक करणार, आपला फोटो काढलाय असं तसं म्हणून ती मनातल्या मनात प्रचंड हादरून गेलेली होती. इकडे पोलीस निघून गेले पण हिच्या डोक्यातलं ते भीतीचं भूत जे आहे ते वाढायला लागलं. म्हणजे चोराच्या मनात चांदणं जे म्हणतात ना ते असं. आता शुक्रवारी 3 जुलैला तिनं तातडीनं तिचा दीर अनिल शर्मा यांना फोन केला, बोलावून घेतलं. अनिल आल्यानंतर मग ती प्रचंड घाबरली होती आणि तिनं रडत रडत सांगितलं, म्हणजे रडायला लागली. रडायला लागल्यावरती मग दीर म्हटला, वहिनी तुम्ही काळजी करू नका, दादा कुठं गेलेत, काय गेलेत आपण शोधू, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे वगैरे वगैरे. त्यावेळेस मग तिनं तिला अजूनच हुंदके यायला लागले. मग यांनी सांगितलं, मला काय तुम्ही काही अडचण असली तरी मला सांगा, मी ती सोडवतो. आणि मग तिनं बाथरूम कडे बोर्ड दाखवलं आणि सांगितलं सुरेंद्र कुठंच गेला नाही, तो त्या बाथरूम मध्ये 3 फूट खाली त्याला मी गाडलेला आहे. आता हे त्या सख्ख्या भावाला कळल्यानंतर विचार करा, त्याच्या पायाखालची जमीन सरकून गेली. ह्या बाईनं काय करून ठेवलं. आणि त्याच्यानंतर मग त्यानं पोलिसांना फोन लावलाय. पोलीस त्या ठिकाणी आलेले आहेत आणि नंतर जवळजवळ 20 मजुरांनी 5 मिनिटांमध्ये ते सगळं उकरलं आणि त्याच्यामधून जसा जसा खड्डा खणत गेले तसं तसं ते उग्र वास आणि ते सगळं आलं आणि जमिनीमधून सुरेंद्र शर्माचा मृतदेह बाहेर काढला. त्याचा फक्त सांगाडा शिल्लक राहिला होता आणि वास येत होता आणि त्याच्या हातामध्ये ते कडक किंवा ते गळ्यामध्ये रुद्राक्ष वगैरे असं काही तो महाकालचा भक्त होता आणि त्याच्यामुळे ते अशा पद्धतीने होतं आणि त्याच्यावरूनच त्याचा लगेच म्हणजे तोच तो आहे हे कळून चुकलं होतं. 45 दिवसामध्ये ते बॉडी आता बाहेर आलेली आहे. पोलिसांनी त्या रुबीला ताब्यात घेतलंय आणि तिनं अगोदर सांगितलं की या बाबानं आत्महत्या केली आणि ती घाबरली आणि म्हणून तिनं त्याला गाडलं होतं. पण पोलिसांनी नंतर तिची अजून सखोल चौकशी केली आणि नंतर तिनं ती कबुली दिली होती.
आणि खिरीमध्ये 20 गोळ्या टाकल्या वगैरे आणि त्याचा काटा काढला असं तिनं सांगितलेलं होतं. आता सुरेंद्र शर्मा यांच्या हत्येप्रकरणी त्या बायकोला अटक झालेली आहे. पोस्टमॉर्टमसाठी बॉडी जी आहे ती 5 सदस्यीय वैद्यकीय पथक तयार करून त्यांच्याकडे पाठवण्यात आलेली आहे. फॉरेन्सिक तपासणी सुरू झालेली आहे. एका व्यसनानं आणि घरगुती हिंसाचारानं एक हसता खेळता परिवार, एक कुटुंब याचा भयानक अंत झालेला आहे. आज ती पत्नी तुरुंगामध्ये आहे आणि तिच्या 2 मुली या अनाथ झालेल्या आहेत आणि पतीचं तर त्याची तर हत्याच झाली आणि आजी जे आहेत त्यांना दिसत नाहीये. तर अशा पद्धतीनं म्हातारपणामध्ये त्या आईवरती, त्या म्हातारीवरती ही अत्यंत वाईट वेळ आली. त्या मुलींवरती तरुणपणामध्ये ही वेळ वाईट आलेली आहे. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये दुसरा मार्ग नव्हता का याचाही विचार झाला पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतंय, की मला आता त्रास होतोय, मला कोणीतरी छळतंय, त्रास देतंय म्हणून मी त्याला संपवणार. पण त्या नादामध्ये माणूस काय-काय करून ठेवतं. स्वतःचं आयुष्य कसं उद्ध्वस्त करतं. दुसऱ्याचं करतं, स्वतःचंही करतं, आपल्या परिवाराचंही करतं आणि पूर्ण नाश करून टाकतं. म्हणून अशा गोष्टी ज्यावेळेस कुणाच्याही डोक्यामध्ये काही विचार आले ना, तर पहिली गोष्ट की यातनं समन्वयानं मार्ग काय काढता येईल हेच बघायचंय. बाकी हिंसाचाराचा विचार तर मनातही आणायचा नाही. आणि जाता-जाता मी हे सांगतो, की आपल्या चॅनलला 1 मिलियन पर्यंत न्यायचंय आणि त्यासाठी तुमच्या सबस्क्राईबची गरज आहे आणि त्यामुळे आपण अनेक लोकं व्हिडिओ पाहतात, पण सबस्क्राईब न करताच ते व्हिडिओ पाहतात. तर कृपया तुम्ही सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.